हे चित्र एका रंगीबेरंगी आणि आनंदी सर्कसचे दृश्य दाखवत आहे. चित्राच्या मधोमध मोठ्या शब्दांत सर्कस असा फलक दिसत आहे, जो सर्कशीच्या मोठ्या तंबूत लावलेला आहे. या सर्कशीच्या मंचावर विविध कलाकार आपापली कला सादर करताना दिसतात आणि प्रेक्षक त्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. मंचाच्या मध्यभागी एक जादूगार हातात हात धरून काहीतरी जादू करत आहे. त्याच्या हातमधून दोन पांढरे कबूतर बाहेर येताना दिसत आहेत. जादूगाराच्या डाव्या बाजूला एक हत्ती आहे ज्याने लाल रंगाची टोपी घातलेली आहे आणि एका मोठ्या चेंडूवर तोल सांभाळून उभा आहे. हत्तीचा प्रशिक्षक त्याला इशारे करत आहे आणि प्रेक्षक त्याचं कौतुक करत आहेत. मंचावर काही विदूषक, क्लाउन आपापल्या हास्यप्रद कलाकृती दाखवत आहेत. एका विदूषकाने मोठी लाल टोपी घातलेली आहे आणि तो फुगे फुगवताना दिसत आहे, तर दुसऱ्या विदूषकाने पायात स्केट्स घालून रंगीबेरंगी कपडे परिधान केले आहे. त्याच्या हातात पिचकारी आहे, ज्यातून रंगीत फुगे उडवले जात आहेत. या विदूषकांच्या विनोदी कलेमुळे सगळे प्रेक्षक हसताना दिसत आहेत. डाव्या कोपऱ्यात एक सायकलस्वार विदूषक आहे जो एकाच चाकाच्या सायकलवर तोल सांभाळून चालत आहे. त्याच्याजवळ एक छोटा तोफखाना आहे, जो कदाचित विदूषकांनी वापरला असेल. त्यात रंगीबेरंगी कागदाचे तुकडे आणि पटाखे फेकले जात असल्याचे दिसत आहे. मंचाच्या उजव्या बाजूला दोन मुली ॲक्रोबॅटिक स्टंट करताना दिसतात. त्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले आहेत आणि त्या हवेत दोरावर तोल सांभाळत आहेत. त्यांना वरच्या बाजूला उंचावर झुल्यावर बसलेली आणखी एक मुलगी दिसते. ती सर्कशीतील कामगिरीसाठी सज्ज आहे. प्रेक्षकांमध्ये लहान मुलं, मोठी माणसं आणि वृद्ध मंडळी आनंदाने सर्कसचा खेळ पाहत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, हसू आणि कौतुक दिसत आहे. काही जण उभे राहून कलाकारांच्या कामगिरीला दाद देत आहेत, तर काही जण बसून त्या कलांचा आनंद घेत आहेत. संपूर्ण चित्र रंगीबेरंगी आहे आणि त्यामध्ये सर्कशीतील गजबज, कलाकारांचे कौशल्य, प्रेक्षकांचा आनंद या सगळ्यांचं उत्कृष्ट चित्रण आहे. चित्राच्या वरच्या भागात सर्कस असा मोठा फलक असून प्रकाशयोजना आणि सजावट खूपच आकर्षक आहे. हे चित्र पाहिल्यावर सर्कशीतील जिवंतपणा आणि उत्साह अनुभवायला मिळतो.